नागपुर में आज राज्य मंत्री पंकज भोयर ने एक महत्वपूर्ण प्रेस वार्ता को संबोधित किया। इस दौरान उन्होंने शिक्षकों की समस्याओं, छात्रों के लिए विशेष नासा दौरे और राज्य की कानून व्यवस्था जैसे कई गंभीर मुद्दों पर अपनी बात रखी। मंत्री पंकज भोयर ने बताया कि राज्य में वर्तमान में जनगणना और एसआईआर का काम चल रहा है। बढ़ते तापमान और काम के दबाव को देखते हुए शिक्षक संगठनों की मांग पर शिक्षकों के प्रशिक्षण कार्यक्रम को फिलहाल आगे बढ़ाने के निर्देश दिए गए हैं। विज्ञान के प्रति छात्रों की रुचि बढ़ाने के लिए राज्य सरकार ने एक ऐतिहासिक फैसला लिया है। जून 2025 के प्रस्ताव के बाद अब शासन निर्णय जारी कर दिया गया है। राज्य स्तर की विज्ञान प्रदर्शनी के विजेता छात्रों को नासा और इसरो के केंद्रों का दौरा कराया जाएगा। इसकी शुरुआत वर्धा जिले से की जा रही है। एनसीआरबी के आंकड़ों पर बोलते हुए मंत्री ने कहा कि अपराधी विकृत मानसिकता के होते हैं। पुलिस अपना काम कर रही है, लेकिन जब तक समाज और आम नागरिक साथ नहीं आएंगे तब तक ऐसे अपराधों पर पूर्ण विराम लगाना मुश्किल है। उन्होंने पुणे की घटना पर भी चिंता जताते हुए जन जागृति अभियान चलाने की बात कही। पंकज भोयर ने यह भी स्पष्ट किया कि महायुति में मुख्यमंत्री पद को लेकर कोई प्रतिस्पर्धा नहीं है और सभी नेता मिलकर काम कर रहे हैं। विदर्भ में स्कूलों के समय को लेकर भी उन्होंने कहा कि स्थानीय भौगोलिक स्थिति और तापमान को देखते हुए भविष्य में निर्णय लिए जाएंगे। मध्ये सध्या जनगणनेचं काम देखील चालू आहे, एसआयआरचं देखील काम चालू आहे आणि बीएलओ म्हणून ज्या शिक्षकांची नियुक्ती ह्या कामाकरिता झाली आहे त्यांना याच वेळेस प्रशिक्षणाचा देखील कार्यक्रम शालेय शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आला होता। परंतु आपण सर्वजण जाणतो की यावेळेस उन्हाळा देखील फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, तापमान अतिशय वाढलेलं आहे। अशा वेळेस सगळे कामं ॲट ए टाइम करणं शिक्षकांना त्या ठिकाणी शक्य नव्हतं। काही शिक्षक संघटना आपल्याकडे ह्याच्या निमित्त अप्रोच झाल्या होत्या। आपण त्या ठिकाणी विभागाला सूचना दिल्या की आता जनगणना आणि एसआयआरचं काम महत्त्वाचं असल्यामुळे प्रशिक्षणाचं काम हे सध्या तात्पुरताच पुढे नेण्यात यावं। ह्या कामानंतर प्रशिक्षण शिक्षकांचं राज्यातले घेण्यात येईल। तो एक महत्त्वाकांक्षी उपक्रम होता, तुम्ही त्याला पुढाकार घेतला। बाल वैज्ञानिक इस्रोला जाणार, तुम्ही मुख्यमंत्र्यांना नासाला जाणार, मुख्यमंत्र्यांनाही भेटले, काय सांगा? राज्यातल्या शालेय शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी याच्याकरिता मागच्या अनेक वर्षापासून राज्यामध्ये तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन करण्यात येते। ह्या विद्यार्थ्यांना अजून चांगलं एक्सपोजर मिळावं, त्यांना त्यांच्यामध्ये विज्ञानाची गोडी अजून निर्माण व्हावी, त्यांना ऊर्जा मिळावी याच्याकरता जून 2025 रोजी आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक प्रस्ताव दिला होता, ज्यामध्ये तालुका स्तरावरील विद्यार्थी त्या ठिकाणी सी.व्ही. रमन सायन्स सेंटर सारखी जी डिव्हिजनल सायन्स सेंटर आहे त्या ठिकाणी व्हिजिट करतील। जिल्हा स्तरावर उत्कृष्ट परफॉर्मन्स करणारे विद्यार्थी हे इस्रो बेंगलोर या विज्ञान संस्थेला त्या ठिकाणी भेट देतील आणि राज्य स्तरावर चांगलं काम करणाऱ्या शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना अजून त्यांना चांगलं त्या ठिकाणी माहिती मिळाली पाहिजे, विज्ञानाबद्दल नवीन टेक्नॉलॉजी त्यांना माहीत झाली पाहिजे। याच्याकरता नासा अमेरिकेला ह्या जागतिक विज्ञान केंद्राला भेट देण्याची संधी उपलब्ध व्हावी अशी विनंती आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांना केली होती। मी खरोखर माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आभार व्यक्त करेल शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं, कारण नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी स्वतः अर्थसंकल्पीय भाषणामध्ये देखील याचा उल्लेख केला होता आणि आता याचा शासन निर्णय देखील निर्गमित झालेला आहे। केव्हा जाणार आहे नासाला हे विद्यार्थी? केव्हा यावर्षी या सत्रात पोहोचतील? पुढच्या वर्षी तालुका स्तरावरचे आणि जिल्हा स्तरावरच्या विद्यार्थ्यांची सुरुवात आम्ही माझ्या स्वतःच्या वर्धा जिल्ह्यामधनं त्या ठिकाणी सुरुवात देखील केलेली आहे। आता या सत्रातली येणाऱ्या सत्रातली जेव्हा विज्ञान प्रदर्शनी राज्य स्तरावरची होईल तर मग ते राज्य स्तरावरचे विद्यार्थी निश्चितपणे नासाला जातील। हो, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा एक अहवाल समोर आला ज्यामध्ये जे देशामध्ये लैंगिक अत्याचारामध्ये पुणेचा 5वा क्रमांक जे आहे ते दिसून आले, त्यामुळे चिंतेची बाब नाही, निश्चितपणे चिंतेची बाब आहे, परंतु याच्यामध्ये जनजागृती हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे। अशा घटना करणाऱ्या व्यक्ती ह्या साधारणतः त्या ठिकाणी विकृत राहतात, म्हणून याच्यामध्ये जास्तीत जास्त आम्ही सामाजिक संस्थांचा देखील सहभाग वाढवितो की ज्या माध्यमातून लोकांमध्ये एक जागृती त्या ठिकाणी निर्मित झाली पाहिजे। पोलीस प्रशासन देखील आपलं काम त्या ठिकाणी करतच आहे, परंतु जोपर्यंत ह्या सर्व गोष्टींना त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक आणि सामाजिक संस्थांचं सहकार्य मिळणार नाही
तर अशा पद्धतीच्या घटना आपण त्या ठिकाणी नियंत्रण आणू शकतो. व नुकतंच बच्चू कडूंनी एकनाथ शिंदे यांना जे आहे ते मुख्यमंत्री बनवावं अशा व्यक्ती केली. त्यानंतर आता कुठेतरी जे आहे ते जय पवार यांनी एक स्टेटमेंट दिले, ज्यामध्ये बारामतीमधून जे आहे ते 2019चा सुनेत्राताई उमेदवार असतील आणि ते मुख्यमंत्रीसाठी जे आहे ते दावेदार असतील अशी त्यांनी आशा व्यक्त केली. राजकारणामध्ये प्रत्येकाची आपली एक इच्छा असते की आपण देखील कुठल्या तरी पदावर गेलो असतो आणि त्या ठिकाणी अपेक्षा बाळगणं कुठलंही चुकीचं नाही. त्या ठिकाणी जेव्हा जेव्हा ज्यांना ज्यांना संधी मिळेल तर मुख्यमंत्री होऊ शकतो. माहिती स्पर्धा तर चालू नाही ना मुख्यमंत्री अशा कुठल्याही पद्धतीची स्पर्धा महायुतीमध्ये नाही आहे. तीनही पक्षांचे ज्येष्ठ नेते एकत्रितपणे अतिशय चांगलं काम या राज्यामध्ये करीत आहेत. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार देशात हत्येमध्ये दुसरा क्रमांक नागपूर शहराचा लागतो, पहिला क्रमांक पटण्याचा लागतो आहे. दर महिन्याला साधारणतः 8 हत्या होत आहे आणि जो दर आहे तो 3.5 आहे, गंभीर आहे. आणि हे सगळ्या हत्या जे आहे ते किरकोळ कारणातून झालेल्या आहेत असं तरुण मंडळी यामध्ये दिसून. अशा पद्धतीच्या घटनांवर पोलीस प्रशासन हे बारकाईनं लक्ष त्या ठिकाणी ठेवून आहे आणि ही आकडेवारी सतत चेंज होत राहते. त्याच्यामुळे आता जरी असेल तरी ह्या घटना नियंत्रणात कशा आणतील आणि अशा पद्धतीची कार्यवाही करणाऱ्या गुन्हेगारांवर सक्त त्या ठिकाणी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आपल्या विदर्भातल्या शाळा यावेळेस लवकर सुरू होणार आहे. उन्हाचा तडाखा आहे. सगळ्यांचीच मागणी आहे की नेहमीप्रमाणे जूनपासून सुरू व्हावा. काय कारण की प्रचंड तापमान असणार आहे जूनच्या याच्यामध्ये. शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं सिलेबस देखील कंप्लीट झालं पाहिजे. ह्या हिशोबाने विभागाच्या वतीनं तो त्या ठिकाणी टाइम टेबल राज्यस्तराचा करण्यात आलेला आहे. परंतु त्या भागातली भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता त्यानुसार त्या ठिकाणचे निर्णय पुढील काळात घेण्यात येईल. नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणामध्ये निदा खान जी मुख्य महिला आरोपी होती ही अटक झालेली आहे संभाजीनगरमधून. कसं पाहता आता शेवटी अनेक दिवसांपासून फरार होती. अशा पद्धतीचे जबरदस्तीचे धर्मांतर होऊ नये याच्याकरिता आपण नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये कायदा देखील पास केलेला आहे आणि त्यांच्यावरती आपण कारवाई देखील करणार आहोत. म्हणून अशा पद्धतीच्या चुकीच्या घटना होऊ नये याच्यावर सक्त अशी कारवाई करण्यात येईल. शालासाठी ज्यामध्ये घोटाळा झाला होता ते शिक्षक आहे 632, त्या शिक्षकांना